नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी संदर्भात एक केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती। सुप्रीम कोर्टाने यावरती जजमेंट किंवा निर्णय दिलेला आहे आणि यूपीएससीने हे कन्सिडर केलेलं आहे। सो काय बदल झाला थोडक्यात सोशल मीडियामध्ये भरपूर सारं तुम्हाला ऐकायला मिळत आहे की यूपीएससीचे अटेम्प्ट कमी झाले का, दोनच अटेम्प्ट असणार आहे का, यूपीएससीचं एज लिमिट कमी झालं का, यूपीएससीने कोर्टामध्ये काय मुद्दे मांडले, त्यानंतर यूपीएससी आन्सर की देणार आहे का आणि इतर बदल काय काय झाले। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही पण बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा। जे विद्यार्थी यूपीएससी करू इच्छित असाल हा सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांना शेअर करा। सो पहिले तर मी तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस गेली होती ही केस काय होती आणि ही केस कोणी टाकली होती। केस टाकणारे व्यक्ती होते हिमांशी कुमार अँड ऑदर। त्यांनी केस जी टाकली होती त्याचा मुद्दा असा होता की यूपीएससीने एमपीएससी सारखंच किंवा पीएससी सारख्या ज्या एक्झाम होतात, स्पर्धा परीक्षा होतात, त्यामध्ये या बॉडी काय करतात, पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला आन्सर की देतात। म्हणजे नुसतेच आन्सर देत नाही तर ते तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं कोणतं आन्सर आहे त्याला आपण आन्सर की म्हणतो, प्रत्येक प्रश्नाचं आन्सर कोणतं आहे असं देतात। मात्र यूपीएससीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत यूपीएससी आन्सर की देत होती, पण केव्हा यूपीएससीची पूर्ण परीक्षा झाली, विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली की मग यूपीएससी पूर्व परीक्षेची आन्सर की देत होती। त्याला बरंचसं लेट होत होतं। या कारणामुळे यूपीएससीची पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना लगेच कळू शकत नव्हतं की मी मेन्सला असणार आहे, की मला किती मार्क पडू शकतात, मी कट ऑफ मध्ये बसेल का, हे कळू शकत नव्हतं। ऍट द एंड त्यांना सगळं अनालिसिस करावं लागत होतं, कारण सुरुवातीला हे अनालिसिस करायला त्यांना जमतच नव्हतं। एका वर्षानंतर अनालिसिस करण्याचा जो त्यांचा स्पीड असेल किंवा त्यांचं लक्ष असेल ते थोडं कमी होणार आहे। सो ही मागणी करण्यात आली होती की यूपीएससीने एकदम ट्रान्सपरन्सी, जर यूपीएससी आहे, पारदर्शक आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही याच्यात तुम्हाला प्रिलिमच्या नंतर आन्सर की द्यायला। सो यूपीएससीने यूपीएससीने काय म्हटलेलं आहे तर यूपीएससी म्हणाले की यस, आम्ही इथून पुढे विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल आन्सर की देणार आहोत। प्रोव्हिजनल आन्सर की म्हणजे एक्झाम झाल्यानंतर एक तात्पुरती स्वरूपात आन्सर की आम्ही तुम्हाला देणार आहोत। ती आन्सर की बघून विद्यार्थ्यांना स्वतःला अनालिसिस करता येईल की मला किती मार्क पडतात आणि मी मेन्सला जाणार आहे की नाही, किंवा काय चुकलं हे पण विद्यार्थ्यांना अनालिसिस करता येईल। प्लस त्यामध्ये अजून एक गोष्ट की ऑब्जेक्शन सुद्धा त्यांना घेता येणार आहे। सो आतापर्यंत यूपीएससीला आन्सर की देऊन ऑब्जेक्शन घेण्याची प्रोसेस नव्हतीच, आता मात्र विद्यार्थ्यांना संधी यूपीएससी देणार आहे की तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। ऑब्जेक्शन घेताना त्यांनी सांगितलेले मुद्दे की विथ सोर्स, ऑथेंटिकेट सोर्स आम्हाला 3 द्या आणि त्या सोर्सच्या आधारे आमची टीम चेक करणार की तुमचे आन्सर खरंच बरोबर आहे का। जर तुमचे आन्सर बरोबर असतील आणि यूपीएससी दिलेली आन्सर की मध्ये काही चुका झाल्या असेल तर त्या कन्सिडर करून यूपीएससी काय करणार आहे, फायनल रिझल्ट लावणार आहे। फायनल आन्सर जे ते करतील, फायनल रिझल्ट लावणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस होणार आहे। पण यामध्ये त्यांनी सांगितलेला एक मुद्दा महत्त्वाचा काय की आम्ही रिझल्ट पब्लिश करून टाकू फायनल आन्सर की नुसार, मात्र फायनल आन्सर की आम्ही कधी देणार, फायनल आन्सर की आफ्टर डिक्लेरेशन ऑफ द फायनल रिझल्ट। जेव्हा फायनल रिझल्ट येईल यूपीएससीचा इंटरव्ह्यू नंतर त्याच्यानंतर मात्र फायनल आन्सर की आम्ही देऊ असं यूपीएससीचं म्हणणं आहे। जे फायनल आन्सर की देणार नाही, मात्र प्रोव्हिजनल आन्सर की देतात, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि कोर्टाने सुद्धा ह्या गोष्टी कन्सिडर केलेल्या आहे। सुप्रीम कोर्ट आणि यूपीएससी दोघांनी या गोष्टी कन्सिडर करून यूपीएससी यापुढे प्रोव्हिजनल आन्सर की देणार आहे। दुसरा मुद्दा आहे की 2 अटेम्प्ट बद्दलचा, जो की खूप चर्चा करण्यात येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2 अटेम्प्ट संदर्भात जे फॉर्मर डायरेक्टर आहे लबसनाचे डॉक्टर संजीव चोप्रा यांनी इंडियन एक्सप्रेसला एक इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये काही सजेशन दिली आणि त्या सजेशन मधला मुद्दा आहे 2 अटेम्प्ट्स। यूपीएससीचं म्हणणं अजून याच्यावरती काहीच नाहीये, यूपीएससीने याच्यावरती काही निर्णय घेतलेला नाहीये। चला मुद्द्याकडे, तुम्ही संजीव चोप्रा यांनी म्हटलेलं आहे इंटरव्ह्यू मध्ये की आता यूपीएससी मध्ये रिफॉर्म केले गेले पाहिजे, बदल केले गेले पाहिजे। मग त्यांनी बदल म्हणून सुचवलं असं की यूपीएससीने विद्यार्थ्यांना प्रिलिमसाठी 2 अटेम्प्ट द्यावे, प्रिलिमचे 2 अटेम्प्ट दिल्यानंतर किंवा यूपीएससी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रिलिम क्रॅक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याने मेन्स 2दा द्यायला हरकत नाही, सूट द्यायला पाहिजे। एकदा प्रिलिम क्रॅक केली की 2 मेन्स तो देऊ शकतो। हे पहिलं सेशन होतं। दुसरं सेशन, असं सेशन दिल्यानंतर त्यांनी असं पण सांगितलं की ओपनच्या विद्यार्थ्यांना त्यांनी 2च अटेम्प्ट प्रिलिमचे द्यावे, 2 प्रिलिमचे अटेम्प्ट दिल्यानंतर त्यांना परत प्रिलिमचा अटेम्प्ट देऊ नये, इन दॅट केस 2च अटेम्प्ट द्यावे असं त्यांचं म्हणणं होतं। सो हे सगळे मुद्दे सजेशन म्हणून फक्त इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये मांडले होते। सो यूपीएससीला अजून याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही की यूपीएससी याच्यावर विचार करतच नाही अजून। यूपीएससी सध्या ज्या मोडमध्ये त्याच मोडमध्ये आहे। सो जे 2 अटेम्प्ट्स आहे याच्याबद्दल असं
काही युपीएससीचा निर्णय नाहीये, फक्त एक त्यांनी इंटरव्ह्यूला सजेशन दिलं होतं. मग युपीएससीचे अटेम्प्ट काय आहेत, तर युपीएससीचे 2 अटेम्प्ट नाहीये. युपीएससीचे ओपन जर कॅन्डिडेट असाल तर त्याला 6 अटेम्प्ट आहे, 6 वेळेस तो युपीएससी एक्झाम देऊ शकतो. आणि कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 6+3 म्हणजे 9, बघा इथे तुम्हाला अटेम्प्ट पण दाखवतो, 9 अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. आता यात मुद्दा येतो की सर 6 आणि 9 अटेम्प्ट कधी देऊ शकतो, वयाच्या 21 वर्षापासून पुढे हे अटेम्प्ट चालू होतात आणि हे अटेम्प्ट तुम्ही कधी वापरू शकता, एज बार होईपर्यंत. मग एज बार काय आहे, ओपनचा कॅन्डिडेटसाठी एज बार बघा किती आहे, 32 वर्षापर्यंत तो 6 अटेम्प्ट देऊ शकतो. ओबीसी असेल तर 35 वर्षापर्यंत 9 अटेम्प्ट देऊ शकतो आणि एससी एसटीला मात्र 37 वर्षापर्यंत अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहे, म्हणजे अनलिमिटेड अटेम्प्ट्स पण असणार आहे. सो ते ॲज इट इज आहे, त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही. सो जे विद्यार्थी इथून पुढे एक्झाम देऊ इच्छित असाल, नव्याने येणारे जे विद्यार्थी, त्यांना पण माहितीसाठी मी सांगू इच्छितो की युपीएससीच्या अटेम्प्ट मध्ये बदल केलेला नाहीये. एज बार होईपर्यंत ओपनला 32 पर्यंत 6 अटेम्प्ट्स आहे, 32 पर्यंत 6 अटेम्प्ट्स आहे. ओबीसीला 35 पर्यंत 6+3 9 अटेम्प्ट्स आहे आणि एससी एसटीला 37 पर्यंत अनलिमिटेड अटेम्प्ट्स असणार आहे. सो ॲज इट इज याच्यात काही बदल केला नाही, युपीएससीनी पण असं काही म्हटलेलं नाहीये. आता पुढचा मुद्दा येतो की युपीएससी आता आन्सर की देणार आहे. त्या संदर्भात तुम्हाला मी सुरुवातीलाच बोललो की युपीएससी आता प्रोव्हिजनल आन्सर की देणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा आणि काही शंका असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.